Day has started. अरे वेद भाई कसले अरे काय हिमाचल इज परफेक्ट मॅन. अरे यार आतमधला काय व्हिडिओ घेत नाही. This is the view. एकदम क्लियर. Day has started. So this is our breakfast for today. Aloo paratha, I think mixed paratha and achar. गुड मॉर्निंग गाईज. चेकआउट करतोय मी फ्रॉम स्मॉल विक्ट्रीज. आजचा प्लॅन आहे हाटू पीकला जायचं विच इज 50 किलोमीटर्स आणि तिथून पुढे आय थिंक सम 100 किलोमीटर्स सराहन आहे. तर तो आज आपला प्लॅन आहे. दिवसभर फिरून 2, 3, 4 वाजता वगैरे चेक इन करायचं आपल्याला नेक्स्ट हॉटेलमध्ये इन सराहन. 2 तासात मी हाटू पीकला पोचेल अँड फ्रॉम देअर आय थिंक आफ्टर स्पेंडिंग सम टाइम आय विल गो टू सराहन विच इज अराउंड 100 किलोमीटर्स फ्रॉम हियर. ओके लेट्स गो. अरे वेद भाई सॉरी मिला नहीं, वापस आता अच्छा लगा स्टे करके एंड खाना वाना भी मस्त है एकदम. स्पीति मतलब अभी नारकंडा होके अपना सारण रुकूंगा, फिर सारण से आगे अपना स्पीति कंटिन्यू. चलो चलो बाय बाय. हाँ हे थोडंसं डिफिकल्ट आहे इथनं उतरायला बट नो इश्यूज फॉर मी. नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक अँड हार्ट टर्न. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. वेदर एकदम मस्त आहे. फुल थंड वातावरण आहे आणि रात्री पण बऱ्यापैकी थंडी होती. मार्च एप्रिलमध्ये गाडी घेतली होती गुढीपाडव्याला लास्ट इयर 2025 मध्ये. 26,000 आपलं रनिंग झालेलं आहे. दॅट इज ओनली आवर रायडिंग, नो कम्युटिंग. म्हणजे मी कम्युटला वापरतच नाही, EV वापरतो. सो दिस इज ओनली फॉर माय ट्रिप्स. आता मी स्पितीला आलो आहे, सगळ्यांना कळालं आहे. आता स्पितीमध्ये कुठंही ॲक्सिडेंट झालं, ब्रिज पडला, लँडस्लाईड झालं, लगे मला रील पाठवतात ते सगळे. अरे मी काय करू रील बघून. जाणार तर आहे मी जिथं जायचं आहे तिथं. पाठवा किती रील पाठवायचं आहे. ॲक्सिडेंटवाले, ब्रिज पडलाय, लँडस्लाईड झालंय, डोंगर वाहून गेलं, बरं हायवे वाहून गेला. तुम्हाला सांगू का एक हिमाचल लडाखमध्ये वगैरे जर असं काय लँडस्लाईड झालं ना लगेच संध्याकाळपर्यंत म्हणजे क्लिअर करून टाकतात. सो दिस इज अन इम्पॉर्टंट रूट आणि इथं रूट बंद करून चालत नाही, लगेच क्लिअर करावं लागतं. सो दॅट इज वन पॉझिटिव्ह थिंग दॅट हॅपन्स हिअर इन हिमाचल लडाख. वी आर इन फागू व्हॅली अँड वी आर स्टार्टिंग टू नरकंडा. नरकंडामध्ये हाटू माता मंदिर बघायचं आपल्याला, हाटू पीक अँड देन तानी जब्बार लेक अँड आफ्टर दॅट विल कंटिन्यू टू सराहन. बरेच होमस्टे आहेत इथं ऑन द वे. मागे हॉस्टेलर पण होतं. इफ एनीवन वॉन्ट्स टू स्टे इन अ हॉस्टेल चार्जेस आर अराउंड 700 समथिंग, 500 to 700 फॉर अ डॉम. फागू व्हॅलीच्या पुढं नेक्स्ट छोटंसं गाव आहे ठियोग. इथं पण बरेच होमस्टेज आहेत, कॅफेज आहेत जेवायला वगैरे. बापरे हे काय आहे, मधमाशीचा पोळ.
मस्त रोड आहे ना, सगळीकडे मधमाशीचे पोळ लावले तो. मधमाशीचा पोळ काय म्हणतात, हनी बी, हनी फार्म. येस. हमर आहे का काय हे, महिंद्रा डिफेन्स कसले, अरे काय ठीक आहे. 2000 रनिंग झालं आपलं पुण्यापासून, म्हणजे निघाल्यापासून. प्रॉपर एकदम जसं मला व्ह्यू पाहिजे होतं तसं आहे. अरे इथं कॅम्प्स अँड रूम्स आहे. ओके. पाईन फॉरेस्ट, हिमाचलची बस, कर्वी रोड्स. अँड दिस इज अ परफेक्ट वेकेशन फॉर फॅमिली ऑल्सो अँड फॉर कपल्स अँड सोलो रायडर्स or a group of friends. Himachal is perfect, man. This is Narkanda. सगळे तुम्हाला हिमाचली लोक दिसतील यांच्या हिमाचली अटायरमध्ये. जेंट्सनी, अरे हे बघा, रेकॉंग प्युअर, रामपूर, नरहरी, बागी, थंडर. आपल्याला जायचं हाटू पिकला. मी काय म्हणत होतं, तर तुम्ही जेंट्सला बघितलं तर त्यांनी ते हिमाचली टोपी घातलेली असेल आणि लेडीजला बघितलं ते डोक्याला स्कार्फ बांधलेला असतं. दॅट इज सम काइंड ऑफ अटायर ऑफ हिमाचल. आपल्याला जायचं हाटू पिकला. तर बघू कसा रोड आहे हाटू पिकला. आता आय थिंक इथूनच जायचं आहे. लेट्स गो. काय दिलं, कोटगड हाटू टेम्पल 7 किलोमीटर आणि तानी जुबर लेक 9 किलोमीटर. हाटू टेम्पलला जायचं आपल्याला. लेट्स गो टू हाटू टेम्पल. ठीक आहे, इथनं वर जायचं आपल्याला. सिक्स किलोमीटर्स. तर होमस्टेला वगैरे जातो रोड हा. एकदम नॅरो रोड आहे. मस्त एकदम. OMG. कसं त्या गाडी अवकाश. हा असा छोटा मोठा रोड नाही आहे, म्हणजे लगेच संपला. 5 किलोमीटरचा रोड आहे जवळपास. म्हणजे आपलं राटणी ते वाकड, राटणी ते नाशिक फाटा, स्वारगेट ते कात्रज, खराडी टू वाघोली, तेवढा डिस्टन्स आहे हा. आणि रोडची कंडिशन अशी आहे. अजून 4 किलोमीटर. बापरे. बापरे. दिस इज ब्रेड टेकिंग मॅन. गाडी थोडंसं रस्ता ओला आहे आणि मध्ये मध्ये थोडं ग्रॅव्हल आहे. हे असं त्याच्यावरनं स्लिप होतीये. मागचा टायर स्लिप होतं. जय मग हाटू पीक हे अज्ञातवास आहे इकडं. अच्छा. हो. बापरे. तिथं पण सिटी आहे कुठली तर. अच्छा, हे एवढंच आहे हाटू पीक. तिथं मंदिर आहे. आतमध्ये जाता येत नाही, तर बाहेरच पार्क करून जावं लागेल. तसं करूया.
हे बघा, हे समोर हाटू मंदिर आहे आणि वरती त्याच्यावर पण बहुतेक आपण जाऊ शकतो. तर इथं गाडी लावतो मी सध्या. हे बघा हाटू पीक. काय अल्टिट्यूड असेल याचा. इथं पाईन फॉरेस्ट आहे, त्याच्या खाली अजून आहे, त्याच्या पण खाली अजून आहे. सो दिस इज अ पीक. आतमध्ये जाऊन येतो. आतमधला काय व्हिडिओ घेत नाही. सो या बाजूला रेस्ट हाऊस आहे, फिरून येऊ शकतो आपण. चला जाऊन बघून येऊ. दुपारचे 1 वाजलेत आणि 1 वाजता फॉग दिसतो इथं. चला झालं आपलं इथलं. लेट्स गो डाऊन, डू सम रॅन्डम शूट्स, गो टू तानी जुब्बार लेक. वी विल कंटिन्यू टू सहारन. ऑल्टो एवढी भारी गाडी आहे ना, हिमाचलमध्ये मॅक्सिमम लोकांकडे हीच आहे ऑल्टो. मस्त गाडी एकदम, असे जाती डोंगरावर सपासप सपासप. कहाँ पे रहते हो आप? अच्छा यही गाँव है आपका? यही गाँव है आपका? अच्छा अच्छा, चलो बाय बाय बाय. क्या कर रहे हो? क्या कर रहे हो? अच्छा अच्छा, चलो बाय बाय. अच्छा गावात हाटू पीक वरून खाली आलोय नारकंडाला. नारकंडावरनं आता परत मी तानी जुब्बार लेक म्हणून आहे तिथं चाललोय. ओके, तर अजून एक अपडेट द्यायचं होतं. काल पण म्हणजे एवढा काही क्राऊड नव्हता, नॉर्मल क्राऊड होता. ते पण विकेंडवाला क्राऊड असतो तो कमी होता तरी पण. आणि आज तर ॲज यू कॅन सी कोणच नाही रस्त्यावर, पूर्ण रस्ता रिकामा आहे. म्हणजे खूप कमी लोक आहेत रोडवर. हार्डली एखाद दुसरा बायकर दिसता. गाड्या पण 4 व्हीलर पण कमी आहेत. सो दिस वॉज द अपडेट अबाउट ट्रॅफिक. जास्त करून मला टुरिस्ट तर कमीच दिसतात, ते लोक जास्त दिसतात. ते पुन्हा एखादा दिसला तर. आणि जे स्टॉल वगैरे ते पण रिकामे पडलेत, म्हणजे कोण जात पण नाही त्यांच्याकडं. हार्डली एखादा दुसरं दिसत असेल. अरे थँक्यू. बरेच लोक असे थांबून रस्ता देतात आपल्या 2 व्हीलरला वगैरे, म्हणजे एवढी रिस्पेक्ट आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडिया कुठंच 2 व्हीलरला रिस्पेक्ट नाही आहे. ट्रकवाले येतात दाबतात, 4 व्हीलर येतात दाबतात. अजिबात रिस्पेक्ट नाही 2 व्हीलर्सला. रॉंग साईडने येतात अंगावर, म्हणजे 2 व्हीलर बघून ओव्हरटेक करतात ही काही लोक. मी खूप वेळा एक्सपिरियन्स केले मी. म्हणजे कसं आम्ही खड्ड्यात जावं त्याला ओव्हरटेक करण्यासाठी, त्याला घाई आहे म्हणून. तर असं सिच्युएशन आहे ऑल ओव्हर इंडिया. बट इथं हिमाचल, लडाख, नॉर्थ ईस्ट म्हणा, तर हे रिस्पेक्ट दिली जाते बायकर्सला. 2 व्हीलरला 4 व्हीलर थांबतात आणि 2 व्हीलरला जाऊ देतात. थोडे टेम्पटिंग कर्व्स आहेत ना, बट कॅनॉट. लास्ट टाइम गेलतो घसरत लीन करता. ही जागा नाही लीन करायसाठी, नॉर्मल करू शकताय. बट नी डाऊन वगैरे करायची गरज नाही आहे. तुम्ही ट्रॅकवर करा जाऊन नी डाऊन वगैरे. आणि आपली ही टुरिंग बाईक आहे, ADV स्पोर्ट्स बाईक पण नाही आहे नी डाऊन करायला. ओके, तुम्ही विचारत असाल हे काय आहे, हे आपण कुठून बघितलं होतं हे सगळं. असं खूप लांबून बघितलं होतं मी तर. हां, तुम्ही विचारत असेल हे सगळं काय आहे, तर मच्छरदाणी टाकली आहे झाडांना मच्छर चावू नये म्हणून.
ॲक्च्युअलमध्ये मच्छरदाणी आहे. हे जिथं इथं ॲपल प्लम वगैरे झाड आहेत ना, तिथं ह्याच्याने कव्हर केलेलं आहे बऱ्याच लोकांनी. यू डू युअर रिसर्च. हे का करतात? सगळीकडं तसंच आहे, सगळीकडं. कुठं लांब लांबपर्यंत बघा तुम्ही, सगळीकडे हे असं नेट्स लावलेले आहेत झाडांवर. ताना जुब्बडला जाऊ. मॅपमध्ये लिहिले तानी जुब्बार, इथं लिहिले मराठीत हिंदीमध्ये ताना जुब्बड. इथं लिहिले तानी जुब्बर, मागेले तानू जुब्बर, खालीले ताना जुब्बाड. व्हॉट आर यू एक्झॅक्टली? दिस इज द लेक. कुछ तो रहेगा इधर, इको पार्क वगैरह है. हा लेक आहे. नथिंग मच एक्साइटिंग. जय नागदेवता खाचली. पुढे काय आहे माहित नाही, तेवढं लेकच होतं वाटतं ह्या स्पॉटमध्ये एक्स्ट्रा. आय डोंट थिंक सो एनिथिंग इज देअर. येती आर्ट कॅफे म्हणून काय तर आहे. मी मारतो कल्टीतनं. दिस इज तानी जुब्बार लेक, ताना जुब्बार लेक, ताना जुब्बार लेक अँड अजून जे काय नावं असतील. असं काय ते इको पार्क टाईप आहे. कॅफेज वगैरे आहेत. आत्ता दिला वहिनी पण दिला. इसको बोलते हैं रिस्पेक्ट which we want on other highways all over India. अरे भाई, एक हात केलं तर आम्ही खुश होऊन जातो. भाई तर जागा देतोय. घरं बघा, सुंदर सुंदर घरं बघा. हा हा हा. इन वादियों में हे पुढचं येत नाही. आम्ही त्रिवेदी प्लेलिस्ट लावूया. गावाचं नाव ठाणेधार काहीतरी आहे. चांगलं एकदम शांत गाव आहे, मोठं गाव आहे एकदम. घरं पण सुंदर सुंदर आहेत. एक घरं काय आहेत बाबा, बंगलोज आहेत सगळ्यांचे. फुल हिमाचली वाइब्स. वापस आया ये डरावना डरावना जंगल. ये देखो डरावना जंगल. इथं पक्का लँडस्लाइड झालंय रिसेंटली. हे असं वर पण होतं वरच्या साईडला. इथनं पटकन निघावं लागेल. हे जरा लँडस्लाइड प्रोन एरिया आहे जरा. 2-3 ठिकाणी मी बघितलंय आता. हे बघा इथं आपण खूप वरून आलोय आणि आता जर तुम्ही बघितलं असेल पूर्ण वातावरण, क्लायमेट, ॲटमॉस्फिअर सगळं चेंज झालंय. सिनरी पण चेंज झालंय. हिरवळ हळूहळू हळूहळू गायब होत चालली आता. वरती पूर्ण पाईन फॉरेस्ट वगैरे होते, घनदाट जंगल होतं. आता इथं काहीच राहिलेलं नाहीये. आणि टेम्परेचर पण चेंज झालंय. म्हणजे वरती थंडी होती, आता थोडीशी गरमी वाटत आहे आता. पण इथं जर बघितलं तर रस्ता खचलाय या साईडचा. इथं थांबायचं पण रिस्की आहे. थांबलो का होतं मी इथं, मंदिरात प्रसाद देत होते, शिरा तेच खात होतं, त्यामुळे थांबलो होतं. अबे ये कहाँ आ गए हम. हे कोणसा गाव है? रामपूर. डोंगराचा शेपच वेगळा आहे जरा. एक बिल्डिंग आहे कॅम्पमध्ये कुमार प्रॉपर्टीजची, अशीच आहे सेम. इफ यू नो यू नो. तिकडं जायचं आपल्याला. पाणी येतं इथनं कसलं तर. हे आहे रतनपूर. सराहन राईटला 17 किलोमीटर्स. सरळपू कॉरिक हे सगळं आहे. हे मार्केट आहे कसलं तर. बापरे यार, गाडी कुठपर्यंत लावली यांनी. अख्खा पुढचा बोनेट बाहेर आलाय एजच्या. सहारणजवळ आलोय मी. खालून वर आलोय. एक 20-21 किलोमीटरचा घाट आहे. झालं आपलं 1-1.5 किलोमीटर राहिलं फक्त. अँड विल रीच सहारनपूर. इथं भीमाकाली मंदिर आहे म्हणे आणि अजून काय नाही आहे.
बघा ॲपलचं झाड, भरपूर ॲपल लागलेत. गाडी आपली तिथं पार्क केली आहे. खाली पण ॲपल पडलेत थोक दोन. इथून वर जायचं आहे आणि हे आपलं स्टे आहे, हरे कृष्ण हॉटेल, हरे कृष्ण होमस्टे. एकच प्रॉब्लेम आहे, मला बॅग वर आणावं लागेल. ओके, दॅट इज आवर बाईक. तिथून असं आपल्याला पायऱ्या चढून यायचं आहे. हे सीताफळाचं झाड, हे पण सीताफळाचं झाड आहे, हे पण सीताफळाचं झाड आहे आणि तशी भरपूर झाड आहेत सीताफळाचे. दिस इज आवर प्रॉपर्टी. वरती रूफटॉप आहे अँड दॅट इज आवर रूम. दिस इज अ गार्डन. वर जाऊन दाखवतो अजून. चावल का? ठीक आहे. हे काय आहे? नो आयडिया. सो दिस इज द टेरेस. रँडम गवत, ॲपल. दिस इज द व्ह्यू. अख्खी व्हॅली दिसते इथनं. माझी बाईक पण. Stay tuned, guys, for tomorrow we'll be traveling to Chitkul, the last village of India. Thank you for watching.